नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपला कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कशा सगळे आशा करूया सगळे मस्त आणि मजेत असाल। तर मित्रांनो, आज परत एकदा आपण भेटतो या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ होतो आहे, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून कळलं असेल काय असणार आहे ते। आणि आपण हा व्हिडिओ बघण्या अगोदर जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या ज्या आपल्या कोकणातल्या व्हिडिओ आहेत त्यांचं तुम्हाला टाकल्यानंतर नोटिफिकेशन येईल। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेअर कराच, कारण याच्यामधून आपल्या एका मित्राचा फायदा देखील होणार आहे आणि माझा देखील फायदा होणार आहे। कारण बघा कसं आहे मित्रांनो, आज समर सीझन चालू होतं आहे। पुणे, मुंबई, नाशिक आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक पर्यटनासाठी या समर सीझनमध्ये येत असतात। मुलांना सुट्ट्या देखील पडल्यात। तर आपल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वरमध्ये देवदर्शनासाठी किंवा पर्यटनासाठी येतात। तर इथे आल्यानंतर राहण्याची जर व्यवस्था पाहिजे असेल, राहण्याची जर सोय पाहिजे असेल तर आपल्या साई सावली होमस्टेला एकदा नक्की व्हिजिट करा। तुम्हाला योग्य दरामध्ये AC रूम मिळतील। तर मित्रांनो, आपण आता हा व्हिडिओ चालूच ठेवतो। इकडे दादा गाडी घेऊन निघाला आहे। आपण कुठे जातो आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाता जाता सांगणार आहोत। चला जाऊया। चला निघूया आपण। बघा, आता आपण आपला साई सावली होमस्टे मधून बाहेर पडतोय। बघा मस्त आपलं जे साई सावली होमस्टे आहे ते निसर्गाच्या सानिध्यात आहे। म्हणजेच आजूबाजूला झाडं वगैरे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची झाडं, फुलांची झाडं। बघा, आपण इथून आता बाहेर पडतोय। हरिहरेश्वरमध्ये येत आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा। आपल्या इथे एवढं इथे वडापावचं अमर काकांचं दुकान आहे, खूप चांगली टेस्ट आहे वडापावची। आणि आता आपण जो बेस्ट कमानी आहे ना तिकडे जातो, त्या साईडला जातोय। हे बघा, मंदिर आपल्यापासून आपल्या होमस्टेपासून साधारण 12-13 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे। पुढे पुढे हे बघा, हा आहे मुख्य प्रवेशद्वार, जो की मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। तर मित्रांनो, आज शनिवार आहे, थोडीशी वर्दळ आहे रोडला आणि मोठ्या प्रमाणात टुरिस्ट देखील आलेत इकडे। तर आपण जातोय कुरवड्यामध्ये, मारळ रोड, हरिहरेश्वर मारळ रोडला जातोय। कारण असं आहे, आपला मित्र आहे संकेत हुमने ब्लॉग, तुम्ही ज्याच्या व्हिडिओ बघत देखील असाल, त्यांनी तिथे आंब्याचा धंदा लावलाय, तर तिथेच आपण जातोय। तर मित्रांनो, इकडे येताय तुम्ही हरिहरेश्वरमध्ये येताय तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला चांगल्या दर्जाचा आंबा हवा असेल तर कुठे घ्यायचा, तर आज ते मी दाखवतो तुम्हाला। आपला मित्र आहे संकेत हुमने, कुठे धंदा लावलाय त्यांनी ते देखील दाखवणार आहे। चला जाऊया। आता आपण मारळमध्ये आलोय। हरिहरेश्वर आणि मारळ साधारण अर्धा किलोमीटरचा डिस्टन्स असेल। आपल्याला जायचं आहे इथून आणखी 5 मिनिटावरती, म्हणजेच कुरवड्या फाट्यावरती जायचं आहे। हे बघा, इकडे गाड्या चालू आहेत कंटिन्यू रोडला। फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस पब्लिक चालू असतो। अजून काय एक्झाम मुलांच्या संपल्यात नाही, तरी देखील पब्लिक असतो इकडे चालू। तर आता कसं होणार आहे, आता पुढे आंब्याचा सीझन पण आहे, तुम्हाला जागोजागी आंब्याचे असे स्टॉल बघायला मिळतील। इथे आपल्या हरिहरेश्वरमध्ये एकाची कमी होती, ती म्हणजेच पेट्रोल पंप, ते देखील आता चालू होते। साधारण महिनाभरामध्ये मला वाटतं होईल चालू, बराचसा काम पूर्ण झालं आहे। म्हणजे तुम्ही इकडे आल्यानंतर असं नको व्हायला की इकडे पेट्रोल नाही, डिझेल नाही, तर ते देखील व्यवस्था होते इकडे। बिंदास्त या आपल्या हरिहरेश्वरमध्ये। तर मित्रांनो, आपण बोलताना थोडा विषय बाजूला केला।
तर आता काय माहिती आहे का, आपल्याकडे सीझन म्हणजे मार्च एप्रिल मे हा आंब्याचा सीझन असतो. बऱ्यापैकी आंबा हा एप्रिल एंड ते मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी चांगला पिकलेला आंबा मिळतो. तर सुरुवातीचा जो आंबा असतो तो कमी प्रमाणात निघत असतो, मार्केटला देखील कमी प्रमाणात जात असतो. आणि आता बऱ्यापैकी आंबा मार्केटमध्ये जातोय चांगल्या प्रमाणात. आणि आत्ताचा आंबा जर बघायला गेलात तर खाण्यायोग्य आहे. म्हणजे आता कसं जशी जशी उष्णता वाढते तसा आंबा देखील फास्ट पिकायला सुरुवात होते. आपण आहे ना बरीचशी माहिती संकेतकडून घेऊ, कारण तो संकेत स्वतः आंब्याची लागवड देखील करतो आणि तो स्वतः शेतकरी आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला खूप काही गोष्टी सांगू शकतो. इथे कुरवड्याच्या इथे तुम्ही बघितलं असाल तर कमी वेळातच आपण इथे आलोय. साधारण 7-8 मिनिटं झाली असतील, 7 मिनिटं झाली असतील. जाऊया. हे बघा, ही आपल्या मित्राची रिक्षा, संकेत हुमणे संकेत ब्लॉग. मी बोललो ना सॅटर्डे संडे गर्दी. ही बघा ह्या गाड्या बघा, खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे देखील पर्यटक यायला सुरुवात झाले. हे बघा, अजून तरी पाहिजे असा सीझन चालू नाही झालाय तरी देखील पब्लिक चांगल्या पद्धतीने आलाय. चला उतरूया आपण पोचलोय कुरवडा बसस्टँड जो स्टँड आहे त्या ठिकाणी. हे बघा, हा बघा आपला मित्र आणि हे भाऊजी आहेत आपले. हा बघा आपला मित्र संकेत हुमणे ब्लॉग दादा. आणि हे बघा हे दादा इकडे शेळा विकतायत. काय शाळ हे बघा नारळवाडी. हे बघा, बघूया आपण आंबे. संकेत तिथे विकायला बसलाय. बघा किती मस्त क्वालिटीचे आंबे आहेत. हां, आलो मी. आपण बोलूया नंतर. आधी एकदा इथे भाऊजींच्याकडे हां, हे आपल्या दादांचं दुकान इकडे आहे. इथे जर कधी आलात तर नक्की इथे गाडी थांबून हे नारळ पाणी प्या. हे बघा नारळ बघा, नवीन स्टॉक आलाय नारळांचा. तर हां, हे बघा किती नारळ आलेत. तर मित्रांनो, आपण विषय थांबवला होता, परत एकदा आपण येऊया विषयावरती. हे बघा हे आंबे आहेत ना, तुम्हाला इथे आंबे बघायला मिळतात. काय संकेत, काय सांगशील, कसे आहेत आंबे तुझे? तर जे तुम्हाला मार्केटमध्ये वगैरे आंबे मिळतील ना, त्याच्या तुलनेत आपल्या ह्यांच्याकडे जे आंबे असतात ते नॅचरल पिकलेले आंबे आहेत, जे कोणताही केमिकल न वापरता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे आहेत. सध्या मार्केटमध्ये कसं झालं आहे, तुम्ही आत्ता जर इकडे आलात, आपल्या कोकणामध्ये आलात, तर तुम्ही म्हणाल की आम्हाला जो आंबा मिळतो मार्केटला पण त्याच रेटमध्ये मिळतो, कोकणात पण त्याच रेटमध्ये मिळतो. पण खरं वास्तव असं आहे की सध्या जे वाशी मार्केट असेल किंवा इतर कोणतेही मार्केट आहेत, त्याच्या तिकडे येणारा जो आंबा आहे बऱ्यापैकी हा कर्नाटकमधून येतो. तो हा ॲक्च्युअल कोकणातला हापूस आंबा नसतो. देवगडच्या नावाखाली खूप कर्नाटकी आंबा बॉक्स वापरून खपवला जातो आहे, तर त्याच्यामुळे तो स्वस्त दरात तुम्हाला मिळतो. पण खरा जर नॅचरल आंबा, नैसर्गिक पद्धतीने पिकवला जाणारा आंबा हा फक्त तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल. त्याच्यावरती सहजासहजी असं कोणत्याही त्याचे काय म्हणतात त्याला, औषध किंवा रासायनिक प्रक्रिया त्याच्यावरती केली जात नाही. हा बघा तुम्हाला बघायला मिळत असेल इकडे. तर मित्रांनो, जर इकडे कधी आलात तर नक्की आपल्या या मित्राच्या इथून आंबा खरेदी करा. चांगल्या पद्धतीचे आंबे आहेत. कसं काय रेट चाललं आहे सध्या? सध्या तरी मी रेट सांगणार नाही, साईजनुसार याचा रेट ओके. आहे. साईज छोटी मोठी आहे त्याच्याप्रमाणे रेट आहे. हां हां हां, कारण मार्केट आता खूप आहे, त्याच्यामध्ये मी रेट आता इथे सांगत नाही आहे. ओके. पण कस्टमर नक्की खुश होईल असं आपल्याकडे आंबा आहे. विदाऊट केमिकल, म्हणजे केमिकल नाही आहे याच्यामध्ये, नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे. म्हणजे नैसर्गिकरित्या म्हणजे कसं, तर तयार झालेला आंबा नैसर्गिकरित्या पिकवायचा झालं तर त्याला 7-8 दिवस जातात. आणि केमिकलमध्ये तुम्हाला पिकवायचं असेल तर 3 ते 4 दिवसात पिकतो. पण त्या आंब्याला
चव नसते आणि तुम्ही आंबा बघाल पूर्ण असा क्लिअर दिसेल तुम्हाला, म्हणजे केमिकलचा आंबा जो असेल तो क्लिअर दिसेल. याच्यामध्ये असे काळे डाग नाही दिसणार, याच्यावरती काळे डाग दिसतात. तर ह्याच्यामध्ये लोकांचा गैरसमज असा आहे. तर चला जाऊया परत. त्याच्यामध्ये कोणताही केमिकल नाही, केमिकलने पिकवलेला आंबा 2-4 दिवसात पिकतो. आणि तुम्हाला सांगितलं त्याचा कलर कसा, तर याच्यावरती डाग, हे डाग जे दिसतं ब्लॅकवाला, हा ओरिजिनल आंबा आहे. त्याच्यावरती कोणती फवारणी वगैरे केलेली नाही, त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसतंय असा दिसतंय. आणि विशेष म्हणजे पावसामध्ये जी खतं वापरली जातात, तर ते आम्ही खतं वापरत नाही, फक्त शेणखत वापरतो. हा पूर्ण नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा आहे आपल्याकडे, खायला सुद्धा गोड. अच्छा, तर आता तू जो विकतोयस आंबा तो किती कशा पेटी कसे डझनाने विकतोयस आता? 4 डझन आहे, 5 डझन आहे आणि ओके. 2 डझनाची पेटी. ओके. तर आपल्या व्हिडिओ बघून जर एखादे कस्टमर इकडे आले तर त्यांना कमी दरामध्ये थोडंफार हे करून सवलत देणार ना? ओके. तर मित्रांनो बघा, जर तुम्ही इकडे येत आहे, बघा गाड्या सतत चालू आहेत तुम्ही इकडे, तर नक्की या, आंबा घ्या इथून. कारण इतर ठिकाणी तुम्हाला आंबे बघायला मिळतील पण त्याची गॅरंटी नाही देता येणार. खरंच आंबा तो नैसर्गिक पद्धतीने पिकवला असेल, पण आपल्याकडे आपण गॅरंटी देऊ शकतो. हा जो आंबा इथे दिला आहे, कारण मित्र आहे त्याच्यामुळे 100% गॅरंटी देऊ शकतो. आंबा आहे हा नैसर्गिक इथे पिकवला आहे. पण तरी देखील असं होत नाही की तुम्ही जर 4 डझनची पेटी घेतली, 2 डझनची पेटी घेतली तर सगळेच्या सगळे 100% आंबे चांगलेच असतात. आंबा आहे, एखाद 2 आंबे त्याच्यामधून खराब निघू शकतात, कारण वातावरणात बदल होतो त्याच्यामुळे ते आंबे खराब निघतात, बाकी काही प्रॉब्लेम नसतं. बरोबर. याच्या व्यतिरिक्त आपण मार्केटला सुद्धा आंबा पाठवतो, पण त्याच्यात सुद्धा ओरिजिनल आंबा आपल्या लोकांना खायला मिळावा याच्यासाठी माझे शनिवार रविवार 2 दिवस मी इकडे असतो. ओके. कारण लोकांना ओरिजिनल आंबा आता शक्यतो मिळत नाही, केमिकलचाच आंबा मिळतो. त्याच्यात त्यांना सुद्धा खायला मिळावा याच्यासाठी मी 2 दिवस इकडे असतो. माल तो पनवेल मार्केटला पण पाठवतो, वाशी वाशी मार्केटला. मार्केटला. पण कसं आहे, आपल्या लोकांना इकडे जे पर्यटक येतात त्यांना नॅचरल आंबा खायला मिळावा या दृष्टीने तो इथे धंदा लावतो. सध्या कसं आहे, सगळीकडे तुम्हाला आंब्याचे बघायला मिळतात, व्यापारी जिकडे तिकडे आंबे घेऊन बसलेले बघायला मिळतात. तर मित्रांनो, अशाच आपल्या लोकांकडून आंबे खरेदी करा. माझे छोटे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून खरेदी करा आणि त्यांना देखील मोठं करा. तर चला जा. हे बघा इकडे आंबा, इथे हे दादा आहेत, त्यांचे पण इथे नारळ आलेत, बघूया. आता नवीन स्टॉक आला आहे. हे बघा फ्रेश नारळ पाणी. ठीक आहे. इथं बसायला आहे आपल्या घरनं काय आणत नाही, किती दिवस बोलतोय. मित्रांनो, इथे आपल्या दादांचं इथे नारळ पाण्याचं दुकान आहे. तर तिथे काही पर्यटक देखील आलेत, तर आपण बघूयाचा प्रयत्न करूया. हे बघा दादा, नमस्कार. कुठून आलात? मुंबई गोरेगाव. अच्छा अच्छा. किती दिवसासाठी आलात? 1 दिवस, आजचा रात्र. अच्छा अच्छा अच्छा. कसं वाटलं इकडे येऊन? मस्त एकदम. ओके. मित्रांनो, हे बघा, तुम्ही देखील आलात तर असं मस्त या निसर्गाचा आनंद घेत या. इथे नारळ पाणी प्या, थंड वातावरण आहे, ना एसीची गरज ना पंख्याची गरज, खूप सुंदर असं वातावरण आहे. कधी आलात तर नक्की एकदा या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. असे सांगितल्याप्रमाणे परत एकदा सांगतो, हे कोणताही रासायनिक खताचा वापर न किंवा केमिकलचा वापर न केलेले आंबे आहेत. तर नक्की या, नक्की घ्या आंबे. तर चला मित्रांनो,
हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले हा जे छोटे व्यावसायिक आहेत आपले मित्र त्यांना देखील याचा फायदा होईल. तर भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद.